फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन जो अमेरिकेचा हल्ला चालला आहे इराणवरती, त्यामध्ये सामील होण्याची शक्यता ही वाढलेली आहे आणि अशा प्रकारचं निवेदन या राष्ट्रांनी केलं आहे. याचं मुख्य कारण असं आहे की जे इराणनी हल्ले केले होते मध्य पूर्वेमध्ये अनेक मिलिटरी बेसेसवरती 17 ठिकाणी असे हल्ले झाले होते. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांचे जे सैनिकी तळ होते त्यांच्यावरती सुद्धा हल्ले झाले होते. अर्थात या हल्ल्यामध्ये फ्रान्सचं किंवा जर्मनीचं किंवा इंग्लंडचं फारसं नुकसान झालं नाही, पण एवढं मात्र खरं की त्यांचे बेसेस ज्या ठिकाणी होते त्या बेसेसवरती हल्ले हे झाले होते. तर म्हणून त्याचा बदला घेण्याकरता या 3 राष्ट्रांनी एक धोरण तयार केलेलं आहे की आम्ही हल्ले करून जिथून ते मिसाईलचे हल्ले झाले होते ते आम्ही काही काळाकरता नष्ट करू आणि त्याकरता ते युद्धामध्ये भाग घेणार आहे. परंतु खरं म्हटलं तर अमेरिकाची ताकद खूप जास्त आहे आणि इंग्लंड, फ्रान्स आणि ब्रिटन यांची जी ताकद आहे ती कमी आहे. परंतु काही प्रमाणामध्ये यांचं एअरफोर्स हे मजबूत आहे. तर याच्यामुळे अशा प्रकारचे बेसेस इराणचे जे आहेत त्यांना बरबाद करण्यामध्ये थोडीफार मदत ही अमेरिकेला नक्कीच होईल आणि यामुळे युद्धाची व्याप्ती जी आहे ती थोडीफार नक्कीच वाढली आहे. पण हे लक्षात असावं की इंग्लंड, फ्रान्स किंवा ब्रिटन हे किंवा जर्मनी हे आता फार मोठी राष्ट्र राहिलेली नाही आहेत. सध्या रशियाची जी ड्रोन्स युरोपमध्ये फिरता आहेत त्या ड्रोन्सपासून स्वतःचं रक्षण करण्याकरता ते पुरेसे काबिल नाही आणि अशा हालतमध्ये त्यांनी इतर ठिकाणी भाग घेणं म्हणजे खरं म्हटलं तर हे एक अतिशय विनोदी प्रकार आहे. परंतु आपल्या स्वतःचं राष्ट्रीय हित जपण्याकरता त्यांच्या बेसेसवरती झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याकरता ते या युद्धामध्ये काही प्रमाणामध्ये नक्कीच भाग घेऊ शकतील किंवा घेत आहेत.